आणि आता पुढची बातमी पाहूयात। खासदार संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नरकाचं माहित नाही, स्वर्गाचं असेल तर सांगेन असं अजित पवार म्हटलेत। मी पुस्तक वाचलेलं नाही त्यामुळे मी काही बोलणार नाही असंही त्यांनी म्हटलं। संजय राऊत यांचं नरकातलं स्वर्ग नाही, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। मला काही बोलायचं नाही। मी पुस्तक वाचलेलं नाहीये। मला नरकाचं माहिती नाही, स्वर्गाचं असेल तर मी सांगेन। संजय राऊत यांचं नरकातलं स्वर्ग नाही, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। मला काही बोलायचं नाही। मी पुस्तक वाचलेलं नाहीये। मला नरकाचं माहिती नाही, स्वर्गाचं असेल तर मी सांगेन। मधून पहलगाममध्ये रक्तपात करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून टाकलेत। त्यानंतर आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। केंद्र सरकारचं सर्वपक्षीय खासदारांचं 7 शिष्टमंडळ परदेशात पाठवण्यात येणार आहे। खासदारांचं शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देणार आहेत। ते ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवाद विरोधात लढण्यासाठी भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करणार आहे। शिष्टमंडळावरती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय। तर सरकारी खर्चानं हे वराड पाठवायची तशी गरज नव्हती असं राऊतांनी म्हटलंय। शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत आणि आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला देखील मिळायला हवी होती असं राऊतांनी म्हटलंय। मुळात या संपूर्ण शिष्टमंडळामध्ये सगळ्यात नंबर 1 ची व्यक्ती कोण असेल तर ती शशी थरूरच आहे। शशी थरूर यांनी युनायटेड नेशनमध्ये असिस्टंट सेक्रेटरी जनरल म्हणून काम केलं, उत्तम काम केलं। पण आता हा विषय भारतीय जनता पक्षाने राजकीय केला। हा विषय त्यांनी राजकीय केला। तुमच्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत ना, एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे। आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार आहे? काय मांडणार? दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती। शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा 1 सदस्य तरी जास्त आहे ना। मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का?